भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर सहकार आघाडीच्या वतीनं जोडभावी पेठेतील विजय फायनान्स ऑफिसमध्ये नव्यानं भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक प्रथमेश कोठे आणि युवराज सरवदे यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। सहकार आघाडीचे संयोजक गणेश चोटे यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमात प्रथमेश कोठे आणि युवराज सरवदे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशानिमित्त त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करून पक्षात स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी शहर उत्तर मंडल अध्यक्ष नागेश सरगम, शहर मध्य पूर्व अध्यक्ष अक्षय अंजिखाने, बसैया स्वामी महाराज, आतिश धोत्रे, बजरंग कुलकर्णी, बालाजी मोहिते, लखन चव्हाण, म्हाळप्पा नवले, सागर हबीब, लक्ष्मीकांत चव्हाण, अर्जुन पवार, राहुल पवार, दत्तू गडेप्पा, प्रशांत गवळी, अजय स्वामी, राकेश काशीगाव, आकाश स्वामी, अभिषेक पवार, अनिकेत श्रीगिरी, कृष्णा केत, दिनेश मलजी, मल्लू देवकते, किसन बसुदे, शुभम टिकंदर, प्रमोद पवार, विवेक मलजी, अविनाश स्वामी, अविनाश खलाटे, ओंकार डबरे, सहकार सेलचे पदाधिकारी किशोर बसुदे, प्रशांत हबीब, कृष्णात दलबंजन, राजू गिरुसा पवार, राहुल शालगर, नागनाथ इंडे, संतोष चोरगी, सतीश बिद्री, शिवानंद पुराणिक आणि श्रीनिवास पेटकर यांची उपस्थिती होती। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत गणेश चोटे यांनी भाजपमध्ये सक्रिय असणार असल्याचं सांगितलं। त्यांनी जे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्याच्यामुळं आम्हाला मोठी ताकद मिळणार आहे आणि पुढे काम करताना आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे त्यांच्या माध्यमातून। आणि पुढे कुठल्याही कामामध्ये काही अडचणी वगैरे असतील तर ते मनसोख आम्ही जर त्यांना मनमोकळेपणाने सांगितलं तर त्यांच्याकडनं व्यवस्थित मार्गदर्शन मिळून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आमच्या हातातून काम होईल आणि त्याच्यानंतर एक त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगला आशीर्वादित हात आम्हाला मिळालेला आहे। त्याच्यामुळे आमचे हाते बळकट होतील। प्रभागामध्ये आम्ही जे काम करतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याच्यासाठी आम्हाला त्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे भविष्य काळात। माजी नगरसेवक प्रथमेश कोठे आणि युवराज सरवदे यांनीही भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी काळात बूथ पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। तुमचे जे काही स्वप्न असतील, फायनान्सच्या रिलेटेड असतील, सामाजिक क्षेत्राच्या रिलेटेड असतील, राजकीय क्षेत्राच्या रिलेटेड असतील, ते निश्चित पूर्ण व्हावेत हीच शुभेच्छा मी तुम्हाला या निमित्ताने देतो। आपल्या महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मला वाटतं खास करून त्यांचं बारीक लक्ष सोलापूरवरती आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात सोलापूरची प्रगती कुठल्या प्रमाणात होणार आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही। आपल्याला माहिती आहे अनेक अडचणी आपल्या विमान सेवेमध्ये सुद्धा येत होत्या आणि विमान सेवेत सुद्धा जे जे अडचणी आल्या, मला वाटतं पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील, सचिन दादा कल्याण शेट्टी असतील, देवेंद्र दादा असतील, सुभाष बाप्पू असतील, विजय मालक असतील, या सर्वांनी त्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे मला वाटतं आज विमान सेवा चालू झालेली आहे। आपले शहर अध्यक्ष सुद्धा आज चांगल्या पद्धतीने लोकांना हाताळत आहेत। कारण आज जर बघितलं, एकदा मला फडणवीस साहेबांचं भाषण लक्षात येत आहे की समोरच्या आखाड्यात कुठला पैलवान दिसत नाही। आज सोलापूरची स्थिती सध्या तशी झालेली आहे की सोलापूरच्या समोरच्या आखाड्यांमध्ये कुठला पैलवान दिसायला तयार नाही आहे। सगळे जे पैलवान आहेत ते आपल्याकडे आहेत आणि त्यात युवराज पैलवान सुद्धा आपल्याकडे आल्यामुळे निश्चितच पैलवान काय असते मला वाटतं त्यांच्याकडे बघून आपल्याला पाहायला मिळतं। शहर उत्तर मंडल अध्यक्ष नागेश सरगम आणि शहर मध्य पूर्व अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी गणेश चोटे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। भाजपाकडून सहकार आघाडीसोबत इतर बँकिंग संबंधातील जे काही अडीअडचणी असतील आमच्या स्थानिक आमदारांच्या माध्यमातून किंवा मंत्री महोदयांच्या माध्यमातून ते सोडवण्याचा किंवा आणखी तुमचा हा फायनान्स संस्था कसं मोठ्या प्रकारे मोठं होईल याही करता आपण प्रयत्न करूयात। प्रत्येक ठिकाणी त्याच्यासोबत आम्ही आहोत आणि राहता येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात तो आता विजयजींनीच खुलासा केला। त्याबाबत अनेक इच्छुकांमधून त्यांची जर निवड झाली नक्कीच आम्ही पक्ष त्यांच्यासोबत राहील आणि या निवडणुकीत त्यांना पक्ष ज्याला देईल त्यासोबत तर आम्ही आहोतच आहे।
जर पक्षांनी त्यांची निवड केली तर त्यांच्यासोबत आम्ही राहू अशी ग्वाही या ठिकाणी आणि नक्कीच येणाऱ्या काळात प्रतिनिधिदादांचं देखील संघटन कौशल्य त्याच पद्धतीने आहे. आणि खरं तर प्रतिनिधिदादा भाजपमध्ये आले त्याचा आनंद आम्हाला जितका झालाय, मला वाटतं इथं बसलेल्यापैकी सर्वांना झालेला आहे, परंतु आम्हाला खूप आनंद त्या ठिकाणी झालाय. कारण खरं पाहता अनेक लोकांनी त्या ठिकाणी प्रतिनिधिदादा भाजपमध्ये येऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते. आमचे युवराज पवार पण या ठिकाणी आले. युवराज पवार आमचं मी नेहमी बोलत होतं, दादा निर्णय कधी घेतले बोला म्हणून, परंतु दादांनी तो निर्णय घेतला. आणि कुठं तर मला वाटतं की अनेक लोकांनी जसं देव पाण्यात ठेवलं होतं दादा येऊ नये म्हणून, तसं आम्ही देखील देवाला साकडं घातलं होतं की काही करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रतिनिधित्वाचा प्रवेश व्हावा. कुठेतरी मला वाटतं की आमची आध्यात्मिक ताकद असेल, आमच्याही परमेश्वराकडे असलेली श्रद्धा असेल, कुठेतरी त्यांच्यापेक्षा वरचढ असल्यामुळे ज्यांनी त्या ठिकाणी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी देव पाण्यात ठेवलं होतं त्यांच्यापेक्षा कुठेतरी आमची श्रद्धा वरचढ ठरली. आणि त्यामुळे मला वाटतं मी असेल, आमचे पैलवान असतील, त्याबरोबर या सोलापूर शहरातले शेकडो तरुण ज्यांचं प्रतिनिधिदादावर असेल कोटी कुटुंबावर प्रेम होतं, त्यांची मनातली इच्छा पूर्ण झाली. आणि शेवटी प्रतिनिधिदादांनी त्या ठिकाणी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आणि फक्त रवींद्र चव्हाण साहेबच नव्हे तर आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील त्यांनी या ठिकाणी भेटलं. आणि त्या ठिकाणी आमचं खरं तर मला वाटतं की आमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. कारण की दोन्ही कोटे बंधू म्हणजे देवेंद्र दादा असतील आणि प्रतिनिधिदादा असतील, या दोघांनी एकत्र आल्यामुळे या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीला तर बळ मिळालंय. मात्र येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहराचा विकास या ठिकाणी करण्यासाठी जे धोरणं ठरवायचे, जे दूरदृष्टिकोन या कोटे कुटुंबाकडे आहे, ते दोन्ही बंधू मिळून मला वाटतं की नक्कीच सोलापूर शहराला कायापालट केल्याशिवाय राहणार नाही.